नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची आमटी किंवा रस्साभाजी कशी करायची ते दाखवणार आहे। त्यासाठी मी ह्या 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या अशा कट करून घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि नंतर वरची साल त्याची काढायची, थोडी थोडी, जास्त नाही काढायची, थोडी थोडी साल काढायची। अशा पद्धतीने साल काढून घ्यायची, पाहू शकता तुम्ही। नंतर पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या। आपल्याला जेवढे शिजायला पाणी लागेल तेवढं पाणी टाकायचं। 1 चमचा हळद टाकलेली आहे, चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि नंतर आपण गॅस पेटवून पातेलं त्याच्यावरती ठेवूया आणि शेंगा शिजवून घेऊया। तोपर्यंत इकडे आपण मसाल्याची तयारी करायला घेऊ। मी 1 कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, टोमॅटो, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर। तर आपण आता मसाला भाजून घेऊया। त्यासाठी मी तवा ठेवलेला आहे गॅसवर। तवा तापल्याच्या नंतर आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल तापलं की हा 1 कांदा कापलेला आहे ना, तो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा, गुलाबी रंगावर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा। कांदा परतून झालेला आहे, त्याच्यामध्येच मी लसूण टाकते आणि हे सगळं भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यातच आपण टोमॅटो, अद्रक हे सगळं टाकून घ्यायचं आणि टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे। आणि आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया। झालेलं आहे हे नरम, टोमॅटो चांगला नरम झालेला आहे। एका डिशमध्ये काढून घ्यायचे थंड होण्यासाठी। परत त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे। 2 लवंग आहेत, 2 काळी मिरी आणि दालचिनीचा थोडासा तुकडा आहे। आणि खोबरं आपण हे जे खोबऱ्याचे काप केलेले आहेत तेही लगेच भाजून घ्यायचे। तवा गरम झालेला आहे, त्याच्यामुळे गॅस स्लो केला आहे मी। खोबरं लगेच भाजून होतं, सुकं खोबरं। झालेलं आहे खोबरं भाजून आपलं। आता याच्यामध्ये मी थोडीशी खसखस आणि तीळ थोडेसे, कारण ऑलरेडी आमच्या मसाल्यामध्ये सगळं, घाटी मसाल्यामध्ये हे सगळं असतं, म्हणून मी थोडंसं टाकते वरून। ते पण आपण सगळं परतून भाजून घेऊया। शेंगा शिजल्यात का बघायचं। शेंगा निम्म्या अर्ध्या शिजवायच्या, जास्त नाही शिजवायच्या। आता इकडे खोबरं थंड झालेलं आहे, आधी खोबरं वाटून घ्यायचं आणि खोबरं असं बारीक झालं की त्याच्यानंतर एक कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक हे टाकून घ्यायचं। कोथिंबीर टाकून घ्यायची वरून, पाणी टाकायची गरज नाही। आणि आपण मसाला बारीक वाटून घ्यायचा अशा पद्धतीने। बारीक झालेला आहे मसाला। आता कढई ठेवली आहे गॅसवरती। कढईमध्ये 1 पळी तेल घालून घ्यायचं। 1 चमचा मोहरी घालायची, जिरं घालायचं 1 चमचा, थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि हे 3-4 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, त्याही टाकल्यात। त्याने खूप फोडणीला एकदम खमंग सुगंध येतो। नंतर हा आपलं वाटण जे केलेलं आहे ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। हा मसाला चांगला सगळा परतून घ्यायचा व्यवस्थित। मसाला परतून झालेला आहे। थोडीशी हळद, कारण आपण शेंगा शिजवताना हळद टाकलेली आहे। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि मी घाटी मसाला 1.5 ते 1.25 चमचे घेतलेला आहे। जरा झणझणीत भाजी झाली पाहिजे। आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी मी त्याच्यामध्ये टाकलं आहे। आता झाकण ठेवून आपण मसाला शिजवून घेऊया, तेल सुटेपर्यंत। चांगला मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण हे शिजवलेल्या शेंगा त्याच्यामध्ये टाकायच्या, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आधी मीठ टाकलेलं आहे म्हणून आता थोडंसंच मीठ टाकायचं चवीपुरतं। आणि झाकण ठेवून आपण पुन्हा शेंगा थोड्याशा कच्च्या होत्या त्या शिजवून घ्यायच्या। झालेली आहे आपली रस्साभाजी, शेंगाची रस्साभाजी तयार झालेली आहे। जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला